आपकी अदालतमध्ये सुपरस्टार शाहरुख खानवर आरोप आहे की हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. शाहरुख 19 फेब्रुवारी 2007ला तुम्ही म्हणालात की या देशामध्ये आम्हाला कधीच या गोष्टीचा अनुभव होऊ दिला नाही की या देशामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे. त्याचा अर्थ हा आहे की आपण अमेझिंगली सेक्युलर आहोत. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2015ला तुम्ही म्हणाला होतात की आपल्या देशामध्ये इनटॉलरन्स आहे. इनटॉलरन्स त्याच्या पीकवर आहे किंवा सेक्युलरिझम धोक्यात आहे. मी असं अजिबात बोललो नव्हतो. त्यांनी मला विचारलं होतं की काय तुम्ही यंग लोकांना काही ॲडवाईस देऊ इच्छिता? तर मी हे बोललो होतो की शिक्षण वगैरे आणि छोट्या गोष्टी ज्यांनी आपल्या देशामध्ये त्रास होतो त्या गोष्टी नका करू. रिजनलिझम, रिलिजनसाठी भांडणं किंवा कास्ट, कलर, सेक्स, क्रीडवरून होणारे भेदभाव आणि 100% या गोष्टींमुळे इनटॉलरन्स वाढेल. कारण की आताही आपल्याकडे असे लोक आहेत जे कधी कधी अशा गोष्टी करतात आणि आपला हा जो देश आहे असं असलं तरी सुद्धा तो पुढे जातो. सो ती यंग लोकांसाठी ॲडवाईस होती. आय डोंट नो ते कधी कुठे जाऊन त्याचा विपर्यास झाला. आय थिंक ते टिकरवर चालू होतं. मी काल पण होतं. मी त्यांना विचारलं असं कसं काय झालं बाबा? कारण माझ्या डोक्यात तर जसं मी 2007 मध्ये बोललो होतो की इतका सुंदर देश आहे आपला, जिथे आपण सगळे लोक एकत्र मिळून मिसळून प्रेम आणि सौहार्दाने राहतो. या देशामध्ये हॉनेस्टी, सेक्युलरिझम, गुडनेस इतकं आहे. अँड इन स्पाइट ऑफ लॉट ऑफ इश्यूज समटाइम्स वी आर स्टील एबल टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट नेशन्स. पासून आता काही बदलले नाही. मी तर जेव्हा माझे वडील होते आपल्या देशाच्या सगळ्यात तरुण स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते. तर या देशासाठी माझ्या वडिलांनी लढा दिलाय, त्यासाठी बलिदान दिलंय. सो हाऊ कॅन आय थिंक दिस कंट्री नॉट फेअर टू एनी ऑफ अस? आणि माझ्यासारख्या व्यक्तीला ज्याला सगळं काही मिळालं या देशाकडून, तर मी शेवटचा असू शकतो तक्रार करणार. हीच लोक तक्रार करतात. जेव्हा तुमचे हे वक्तव्य आले तर लोकांनी म्हटले की शाहरुख खान कसे म्हणू शकतात की या देशामध्ये इनटॉलरन्स आहे. एवढं प्रेम, त्या इंटरव्ह्यूमध्ये दाखवलं पण नाही की मी तर म्हणालो होतो माझं तर घरच पूर्ण इंडिया आहे. माझी पत्नी आहे ती हिंदू आहे, मी मुस्लिम आहे जन्माने. माझ्या मुलांना तिन्ही रिलिजन समजतात कारण की ते ज्या शाळेमध्ये जातात तिथे सगळं शिकवतात. आम्ही दिवाळीची पूजा पण करतो, आम्ही ईद सुद्धा साजरी करतो, आम्ही सगळे सण एकमेकांसोबत मिळून मिसळून साजरे करतो. सो आय एम लाईक अ मिनी कंट्री इन माय ओन हाऊस. सो हाऊ कॅन आय थिंक ऑफ माय कंट्री लाईक दिस? अँड आय एम सो प्राऊड ऑफ डुईंग व्हॉट डू फॉर माय नेशन ॲज अन ॲक्टर अँड अदरवाईज. तर ही गोष्ट एकदम सर्वत्र पसरली. मग मला वाटलं क्लॅरिफाय नाही करत मी, असं वेगळंच वाटतं. नेहमी मी त्याच गोष्टी करत असतो. अँड इट इज लिटिल सॅड यू नो समटाइम्स. नाही, परंतु मला पाहिजे की तुम्ही क्लॅरिफाय करा. हे मी तुमचे स्टेटमेंट सांगतो जे छापले. शाहरुख खानने म्हटले की देशामध्ये इनटॉलरन्स वाढत आहे. समाजच नाही जगातले तरुण लवकर रिॲक्ट करतात. जेवढे मीडियम तेवढे आवाज होऊन गेले आहेत, परंतु आवाज नाही नेगेटिव्ह आवाज जास्त होऊन गेला आहे. आपल्याला हे विचार कायम ठेवावे लागतील की सर्व धर्म समान आहेत. जर तुम्ही सेक्युलर नाही आहात तर हा तुमचा मोठा अपराध आहे. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतंय की कारण की माध्यमं इतकी झाली आहेत ना, आय थिंक लोक बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे बोलत असतात. माय लॉजिक इज की जर मी कोणाची एखादी गोष्ट ऐकली एखाद्या माध्यमातून, सो आय शुड नॉट बिकम समवन हू रिॲक्ट्स टू इट. आपण रिॲक्टिव्ह झालो थोडेफार. कोणी एखादं काही बोललं तर आपण लगेच काहीतरी बोलून देतो. सो माय लॉजिक वॉज दॅट की वी हॅव टू. आणि मी एक छोटीशी गोष्ट बोलू इच्छितो. ॲक्च्युली रिजन आणि आपला जो समाज आहे त्यामध्ये हा वर्ड टॉलरन्स असणं, टॉलरेटचा अर्थ होतो की जस्ट अबाउट बेअर करून घेतलं. ॲक्च्युली ॲक्सेप्टन्स असली पाहिजे आपल्या प्रत्येक धर्माची, प्रत्येक नावाची, प्रत्येक कामाची, प्रत्येक प्रांताची. सो माय बिलीफ इज दिस वर्ड ऑनली इट सेल्फ इज द रॉंग टू बी युटिलाइज लाईक दिस. अँड बिकॉज मीडियम हॅज बिकम सो मच, प्रत्येक जण काहीतरी बोलतो. सो वी नीड टॉलरेट. यार याने मला काय म्हटलं, प्लीज लेट्स नॉट बी रिॲक्टिव्ह. खूप लोक इन्साइट करण्यासाठी अशा गोष्टी करतात की यार असं बोलून टाका म्हणजे काही गंमत होईल, मजा येईल. बिकॉज आता मीडियम आहे, ट्विटर आहे, सोशल मीडिया आहे, टेलिव्हिजन आहे. प्रत्येक जण जो आहे काही ना काहीतरी बोलतो. याचा अर्थ तर हाच निघाला कारण की शाहरुख खानचे काँग्रेस पार्टीमध्ये खूप सारे मित्र आहेत. तर शाहरुख खानने नरेंद्र मोदीला फिक्स करण्यासाठी असे वक्तव्य देऊन दिले. माझी काय हिंमत, मी कोणाला फिक्स करू कुठे जाऊ यार. मी तर असा विचार सुद्धा नाही केला. तुम्ही मला अनेक वर्षापासून ओळखता. मी ए पॉलिटिकल आहे. माझे मित्र प्रत्येक क्षेत्रात आहेत. मी सगळ्यांना भेटतो. मी कधी मला कोणीतरी बोललं एक वेळ ऍक्च्युली, तुम्ही हा इंटरव्ह्यू असा का दिलात? मी म्हटलं वाढदिवसा दिवशी असं का बोलेल मी यार? मी कशाला असा विचार करेन यार? मी 16 तास फक्त काम करतो, फिल्म्समध्ये काम करतो. अशी गोष्ट माझ्या डोक्यातही येऊ शकत नाही. आणि अँड आय वुड लाईक टू स्टेट हिअर व्हेरी क्लिअरली, when we choose a leader of a country, whoever it may be, and as great as Mr. Modi, we have to support him. We have chosen him. आपल्या देशाने त्यांना बहुमताने निवडलेलं आहे. So we have to support our leaders and take the country forward, not be negative.
आणि होऊ शकतं की पॉलिटिक्समध्ये लोक अशा गोष्टी करत असतील, पण आम्ही पॉलिटिशियन नाही आहोत, आम्ही एंटरटेनर आहोत. आम्ही इन अ सर्टन वे आय एम ऑल्सो समवन हू चिल्ड्रन शुड लुक अप टू मे बी अँड थिंक दे वुड लाईक टू बी ॲज सक्सेसफुल ॲज आय एम. तर देवाने मला ते स्थान दिलंय. सो आय थिंक आय विल नेव्हर हॅव अ टॉक लाईक दिस विच विल जे आपल्या देशाच्या हितामध्ये नसेल. परंतु जेव्हा त्याला घेऊन रिॲक्शन आल्या, काही लोकांनी म्हटले की खातात हिंदुस्थानचे आणि गोष्ट पाकिस्तानची करतात. मला खूप दुःख होतं. मला तर असं वाटतं की मला खूप रडू येतं की मी नेहमी सांगू की मी देशवासी आहे, देशभक्त आहे, कारण की मी तो आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त आपण सगळे आहोत. यामध्ये आपण दोघांना कोणाशी कम्पीट सुद्धा करायची गरज नाहीये. सो व्हेन आय हॅव टू रीड दोज स्टेटमेंट्स अँड समटाइम्स मी यासाठी क्लेरिफाय नाही करत की मी तुमच्या प्रोग्राममध्ये यासाठी करेन कारण की तुम्ही मला ओळखता आणि आपण एक दुसऱ्यांना भेटलो आहोत वर्षांपासून. सो आय कॅन ट्रस्ट की हा तसाच कार्यक्रम होईल जसा मी विचार केलाय. बट आय गेट व्हेरी सॅड ॲट समटाइम्स की का मला दरवेळेला हे सांगत राहण्याची गरज आहे की मी किती देशभक्त आहे ते. मी आहे आणि आपण सगळे आहोत आणि आपण का नाही असणार. आपल्या देशाने आपल्याला सगळं काही दिलं. तर जेव्हा सुद्धा प्रश्न उभा राहतो, कोणी काही बोलतं, मला खूप दुःख होतं. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं या गोष्टीवर की शाहरुख खान ज्याला या देशाने इतकं प्रेम दिलं, शाहरुख खान ज्याला या देशाने इतकं मोठं बनवलं, ज्याच्यासाठी या देशाचे करोडो लोक जीव ओवाळतात, त्यांनी अशी गोष्ट बोलून द्यावी. हो, अँड आय फील रिअली सॅड बिकॉज द मिनिंग ऑफ धिस, मी आता पण हेच म्हणेन, सगळ्या यंग लोकांना हेच म्हणेन की प्लीज बी टॉलरंट, बी हॅपी, वर्क हार्ड, टेक धिस नेशन फॉरवर्ड. या अशा छोट्या गोष्टी आहेत, त्यांनी आपल्या देशाच्या हिताला खराब नाही केलं पाहिजे. वी शुड जस्ट मूव्ह फॉरवर्ड विथ पॉझिटिव्हिटी अँड वी लिव्ह इन द ग्रेटेस्ट कंट्री इन द वर्ल्ड अँड दॅट इज ट्रू. मी आता बरेच लोक आता अमेरिकेवरून आले होते तर मला सांगत होते की आपला देश ह्यावेळी किती प्रगती करतोय आणि प्रत्येक जागी आपली इमेज किती चांगली आहे. वी आर वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड सेफेस्ट नेशन इन द वर्ल्ड. आणि आपल्याला अशा छोट्या मोठ्या शुल्लक घाणेरड्या गोष्टींमध्ये नाही अडकलं पाहिजे. आय विल से अगेन अँड अगेन. सी, आय थिंक इतका उथळ किंवा छोटा तर मी नाही होऊ शकत. मी या देशामध्ये राहून फिल्मसाठी काहीतरी असं बोलेन किंवा असं काहीतरी करेन, तेवढं तर माझ्या आपलं स्वतःचं टॅलेंट आणि मेहनत आहे. की फिल्मची गोष्ट वेगळी आहे आणि मी आपल्या देशभक्तीचे दावे यासाठी करू की माझी फिल्म चालेल, बट फिल्मची गोष्ट असावी की नसावी, मी हे शेवटचं बोलतोय. यानंतर नाही बोलणार. काही पंगा झाला तरी नाही बोलणार. माझ्यापेक्षा मोठा देशभक्त या देशामध्ये कोणी नाहीये. आणि मी आता पुढच्या वेळी जर मला कोणी विचारलं तर जसं मी अवॉर्ड हिसकावून घेतो लोकांकडून, तसे मी कपडे हिसकावून घेईन लोकांकडून जर मला कोणी काही बोललं तर. मी खूप प्रेमाने सांगतोय. म्हणजे अवर कंट्री, अवर मदरलँड, भारत माता, वी ऑल लव्ह इट. वाय शुड वी टॉक लाईक दिस? अँड आय एम व्हेरी ग्लॅड यू आस्क मी. बिकॉज दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी जातो तेव्हा मला थोडी भीती वाटते याला क्लॅरिफाय करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुमचे की मी सगळ्यांना समजावू शकलो. आणि या गोष्टीला मी यानंतर सुद्धा लोक बोलत राहतील की हा फिल्ममध्ये म्हणून हे सगळं बोलते. तुम्हाला जे समजायचं ते समजा. माझ्याकडे क्लिअरिफिकेशन नाहीये त्याचं. आय एम द मोस्ट प्राऊड इंडियन इन द वर्ल्ड. कारण की माझ्यापेक्षा जास्त आय थिंक या देशाने कोणा दुसऱ्याला दिलं नाहीये. आणि मी खूप आभारी आहे की माझी फॅमिली याच्यामुळे जगते, आनंदी आहे. आणि मला वाटतं की माझ्या मुलांनी पण या गोष्टीला अप्रिशिएट करावं. आणि मीच नाही तर पिढी दर पिढी आपण अप्रिशिएट करावं. माय फादर फॉट फॉर द फ्रीडम ऑफ दिस नेशन. मला आशा आहे की मी सुद्धा या देशासाठी असं अमूल्य योगदान देईन, माझं कुटुंब सुद्धा देईल.